नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर आज दिनांक आहे 23 जून 2024। तर आज मी मान्सून सीझनमध्ये पहिला व्लॉग बनवत आहे आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पालघर येथील तांदूळवाडी फोर्ट आणि जमलं तर पालघर येथीलच तांदूळवाडी वॉटरफॉल। तर हे दोन प्लेस आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आजचा आपला पहिला व्लॉग या मान्सून सीझनचा। तर बघूया आजच्या या सीझनमध्ये आपल्याला काय एक थरारक दृश्य पाहायला मिळतात आणि काय नैसर्गिक दृश्य पाहायला मिळतात हे बघायला मिळेल। आणि तिथपर्यंत मी आता यावेळी बाईकने नाही जात आहे, आता मी जात आहे ते पब्लिक ट्रान्सपोर्टने। तर तुम्हाला मी पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं जायचं आहे ते पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर कृपया स्किप करू नका, पुढे पहा आणि तुमच्या लाडक्या भावाला सपोर्ट करत राहा। धन्यवाद। तो आम्ही आता सफाळे स्टेशनला आलेलो आहोत मित्रांनो। तर आपण आता रिक्षासाठी जाणार आहोत। तर तुम्हाला मी सांगेन रिक्षासाठी काय चार्ज असेल काय असेल ते। तर बघूया आपण। तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत सफाळे स्टेशनला। इथून आता आम्ही चाललो आहोत तांदूळवाडी फोर्ट या दिशेने। तर मित्रांनो, आम्ही तांदूळवाडी फोर्ट किंवा तांदूळवाडी वॉटरफॉल हे कव्हर करणार आहोत। तर तुम्हाला मी आता माझ्या मित्रांना भेटवणार आहे, हर्षद, भावेश आणि सिद्धार्थ, आणि त्याबरोबर माझी बहीणसुद्धा आली आहे। तर त्यांनाही भेटवणार आहे तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये। त्यांना भेटूया आपण थोड्या वेळेला। एवढे जण आम्ही आता ट्रॅव्हल करणार आहोत तांदूळवाडी फोर्टसाठी। तर बघू शकता ही माझी बहीण आहे, हर्षद, भावेश आणि सिद्धार्थ। तर मित्रांनो, कसा दिवस जाणार आहे आपला? एकदम मस्त फाईन, नाव फक्त सेफ घरी दे। तर मित्रांनो, भेटूया आपण आता थोड्या वेळात, बघूया आता। बॅटू भरून मित्रांनो, तुम्ही रोड बघू शकता किती मस्त आहे। तर खूप मजा येणार आहे। तुम्ही जर बाईकने ट्रॅव्हल केलात तर अति सुंदर आहे, कारण काय नैसर्गिक वातावरणात बाईकवरून ट्रॅव्हल करणे तुम्हाला खूप मस्त वाटेल। आणि हा रोड तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे, तो पाहू शकता। आणि हा व्हिडिओ काढत आहे तो आमचा हर्षद, निसर्गाचे हर्षद बाय। मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत तांदूळवाडी फोर्टच्या इकडे आणि तुम्हाला मी दाखवू शकतो तांदूळवाडी फोर्ट इथून दिसत आहे थोडा। तर बघू शकता आपण। तर अशा प्रकारे जो तो समोर दिसत आहे तो तांदूळवाडी फोर्ट आहे। तर तिकडे आपल्याला जायचं आहे आता। तर भेटूया आपण थोडा, आणि वॉटरफॉल पण आपल्याला कव्हर करायचं आहे। तर बघू शकता इकडचा प्लेस तुम्ही। अशा प्रकारे इकडे पार्किंगची सुविधा आहे, इकडे बघू शकता तुम्ही। ही पार्किंगची सुविधा आहे, वरती गाडी वगैरे काही जात नाही। तर तुम्हाला बाईक वगैरे काय आणली असेल तर इथेच तुम्हाला पार्क करावी लागेल। मित्रांनो, मी आज पब्लिक ट्रान्सपोर्टने आलो आहे। तर आम्ही प्रायव्हेट रिक्षा करून आलेलो। तर आम्हाला 400 रुपये, म्हणजे इकडे फक्त तांदूळवाडीच्या इकडे सोडण्याचे 400 रुपये झाले, आणि जर आम्हाला रिटर्न जायचं असेल तर 400 रुपये रिटर्न ते जायचे होतील। आणि आता बघूया आपण पुढे। आणि तुम्ही जर बाईक कॅरी केली तर तुम्ही बाय रोड लवकर येऊ शकता। आणि आता आम्ही चाललो आहोत किल्ल्याच्या दिशेने आणि वॉटरफॉलच्या दिशेने। तर आपण बघूया
इकडे गावी सोबत भावा या लॉलीपॉप खावा या 1 रुपयाचा लॉलीपॉप आणि आपण आता चाललो गावाला भाई कामले बघा कलाकार बघा बस काढू भरत निसर्ग जादूगरची जादू काय होत नाही ते बघू शकता तुम्ही. काहीतरी अजून नवीन ट्राय करायचं बघत आहे तो, पण नाही काय फुगे काय फुगत नाही. करूनच जाणार. एक आला फक्त. ओ वा जादू. आणि ही आमची आता पलटण चाललेली आहे बघू शकता तुम्ही. आणि हा आमचा गाईड करणारा मुलगा आहे. चलो ब्रो चप्पल घाण करणार भाई. मी करणारच आहे तुझी चप्पल घाण. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आपण काय पाहिजे ते बघ निशाने दिले बाबा. आणि ही अशी एक निशाणी दिलेली आहे किल्ल्याकडे जाताना, तर पाहू शकता तुम्ही. कॉल कर त्याच्या फोनला फोन काय तुला काय नाही आम्ही घाबरतो तुला. लोक भाई ते आपलं गाईड करतात ते काय. मित्रांनो आहे ते सूचना फलक लिहिलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. किल्ले तांदुळवाडी तालुका पालघर जिल्हा पालघर सूचना फलक अशा प्रकारे आहे. तिथं तुम्ही हा 9 वाजता पुढे नका जाऊ. याच्यामध्ये काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, तर ती तुम्ही स्किप न करता ही माहिती वाचूनच पुढे किल्ल्यावरती चढावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि अर्धा किल्ला पण नाही चढला आणि आम्ही थकलोय पाहू शकता तुम्ही. महाराज कसे जायचे त्यांना माहित. मग त्या खाली महाराज मावले कसे चढत असणार विचार करू शकता तुम्ही. जीव गेला हवायचे. एक मावळा तसं गेला क्रिकेट खेळायला. चार्जिंग राहिली. तर हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. बघा कसा मस्त. बघा सूर मारणार आहे. फक्त एवढंच की ऊन लागतोय म्हणून थोडा थांबले आहेत. तर आता आम्ही मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत थोड्याच अंतरावरती आहोत विसावर फोर्टच्या. सॉरी फोटो काढ ना सिद्धू भाऊ फोटो काढ. आता आपण मित्रांनो फोर्टच्या पायथ्याशी पोहोचलोय तुम्ही बघू शकता. आणि हा सुंदर असा देखावा तुम्ही पाहू शकता. इथे निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हा फोर्ट आहे. आणि आता आम्ही किल्ल्याचा दुसरा टप्पा चढण्यास सुरुवात केली आहे. तर पाहू शकता तुम्ही खूप खतरनाक असा हा ट्रेक आहे आपल्याला पाहायला मिळतोय.
अजून याच्या पुढे देखील खूप सरळ उभी चढण आहे, त्याच्यामध्ये आम्हाला चढायचं आहे. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता हा दुसरा टप्पा आहे, तो आम्ही आता चढण्यास सुरुवात करणार आहोत गडावरती. तर पाहूया इथे हा देखील, इथे पाणी काहीच नाही, थोडंफार आहे. पाहू शकता तुम्ही. आता आम्ही चाललो आहोत गडाच्या दिशेने. अशा प्रकारे इथे किल्ल्याचा पूर्ण नकाशा दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि हा इकडे घोडमाल, हजेरीचा माल आणि महादरवाजाकडे. आता आपण चाललो आहोत महादरवाजाकडे. अरे हा इकडून जर हा ट्रेक दाखवतो ना भाई. पाहू शकता किती खतरनाक ट्रेक आहे हा. आणि हा हर्षद येत आहे आता इथे. हॅलो गाईज ब्रो, भाई हालत खराब झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. येऊ शकता येऊन इकडे. सुंदर असा एक्सपिरियन्स आहे. खूप भारी भेटलाय, पण पाऊस नाही पडला तर वाट लागलेली आहे इथे. तुझी व्हिडिओ पण माझी काढतोय, तुझ्या लॉग मध्येच आहेस. माझा पण कॅमेरा आहे. हा मित्रांनो, खूप कठीण रस्ता आहे इथे, पाहू शकता. या माझ्या मागे. खरं नाही वाटत. बघू शकता मित्रांनो, झाडाच्या आतून जो व्ह्यू दिसतोय खूपच सुंदर, बघण्यालायक आहे. हवा टाईट झाली. मित्रांनो पाहू शकता, एवढा वरती थरारक दृश्य आहे, तरी पण यांची मोहीम इथे चालू आहे. तर तुम्ही बघू शकता इथे हे सर्व आहेत ते मोहिमेसाठी उभे आहेत इथे. भेटलेलं आहे ना, तरी धावताना बघू शकता तुम्ही इथे जीव टाकत जात आहेत. बघू शकता तुम्ही, धावतायत. बघू शकता मित्रांनो, हा सुंदर असा देखावा तांदुलगड या किल्ल्याचा बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यात असलेला तांदुलगड. खूपच असा सुंदर दृश्य आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. माऊले आम्ही चरणार, चाकर शिवबाच होणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. तर मित्रांनो, आम्ही जरा व्ह्यू पॉइंट वरती जात आहोत, थोडस निसर्गाचा देखावा काही करण्यासाठी. तर जाऊया आपण तिथे आता.
दे बाटली दे. अरे मारे पलटी मार पाणी भरायचे पूर्ण मार दीदी अरे ती घेऊन जा वरती. दे बाटल्या भरून देतो. ती बॉटल दे. छोटी बॉटल दे. तर आम्ही गडावरचे काही ठिकाण पाहतोय. आत्ताच आपण गडावरील पिण्याचं पाणी होतं जे पाहिलं, तिथे सुद्धा मोहीम चालू होती. काही आपले मावले आहेत ते मोहिमेचं काम चालू आहे त्यांचं तिथे. मानगाव आडवी उभी. आता इथे एक मंदिर आहे, ते आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघूया इथे कोणत्या देवीचं मंदिर आहे ते. हा जो आहे तो बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा असा दुर्ग तांदुलवाडी. पाहू शकता तुम्ही इथे हे मंदिर आहे दुर्ग तांदुलवाडी. इथे महाराजांची मूर्ती स्थापित केलेली आहे. तर पाहू शकता, मला वाटलं कोणत्या देवीचं मंदिर असेल, पण इथे सुबक अशी छोटीशी महाराजांची मूर्ती स्थापित केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. ते पाण्याची टाकी आहे, पण याच्यामध्ये काही पाणी दिसत नाही आपल्याला. हा बाले किल्ला म्हणून ओळखलं जाणार इथे असा बोर्ड लावलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी ही जी पाटी इथे लावलेली आहे, शिवराज्य ट्रेकर्स म्हणून यांनी ही पाटी लावलेली आहे. खूप छान लिहिलेलं आहे त्याच्यावरती की आपले किल्ले आपली जबाबदारी. मित्रांनो, किल्ल्यावरती येता तुम्ही तर किल्ले बघण्यासाठी येता. तुम्हाला जर त्याची साफसफाई न करता आली तरी चालेल, पण मित्रांनो, किल्ल्यावरती कोणत्याही प्रकारची कचरा किंवा तुम्ही पाण्याचे बॉटल्स वगैरे वरती घेऊन येता, काही खायला वरती घेऊन येता, तर कृपया ते आपल्या बॅगेत रिटर्न घेऊन जाणे. ही एक शिवभक्ताकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण का आपले किल्ले आपली जबाबदारी हे सर्वांनाच करायला हवं. आणि हा आपला भगवा असा सुंदर असा फडकताना दिसतो आपल्याला. बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता मी जेवढा गड कव्हर करून दाखवला आहे तो एवढाच आहे. आता मला खाली उतरायचं आहे. तुम्हाला इथून खाली अजून 2 तास तरी लागतील खाली उतरायला गडावरून. तर मित्रांनो, तेवढी माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे. तर हा लॉग मी आता इथेच एंड करतो आहे, संपवतो आहे. आणि अशाच प्रेम तुमच्या भावासाठी राहू द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब